विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. आज आहे 15 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण असे 15 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी आजच्या दिवसाचं जे दिन विशेष आहे ते देखील आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, अलीकडे नाटो द्वारे कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सरावाचे आयोजन कोणाच्या नेतृत्वाखाली केले जात आहे? तर हा जो देश आहे तो आहे नॉर्वे. लक्षात घ्या, कोल्ड रिस्पॉन्स हा नाटोचा महत्त्वाचा लष्करी सराव आहे जो थंड हवामानातील युद्ध परिस्थितीचा सराव करण्यासाठी आयोजित केला जातो. हा सराव नॉर्वेच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो. कॅपिटल आहे ओस्लो, करन्सी आहे नॉर्वेयन क्रॉन आणि प्राईम मिनिस्टर आहे जोनस गेहर स्टोर आणि हा त्यांचा फोटो आहे. आता जी नाटो संस्था आहे त्याविषयी माहिती बघूयात. पहिल्यांदा नाटोचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ही उत्तर अमेरिका आणि युरोपमधील देशांची एक आंतरराष्ट्रीय लष्करी युती आहे. याचे प्रमुख उद्दिष्ट, पूर्ण नाव आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. स्थापना झाली 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टन DC येथे या संघाची स्थापना झाली. मुख्यालय आहे बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे नाटोचे मुख्यालय आहे. सदस्य संख्या सध्या नाटोमध्ये 32 सदस्य देश आहे. फिनलँड 2023 आणि स्वीडन 2024 हे या संघटनेचे सर्वात नवीन सदस्य आहेत. सामूहिक संरक्षण कलम 5. नाटोच्या करारातील कलम 5 नुसार कोणत्याही एका सदस्य देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा सर्व सदस्यांवरील हल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत सर्व सदस्य देश मिळून संरक्षणासाठी मदत करतात. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले? तर हे जे ॲप आहे त्याचं नाव आहे शाईन ॲप. लक्षात घ्या, भारतीय रेल्वेने आंतरराष्ट्रीय महिला दिन रोजी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शाईन म्हणजे सेक्स्युअल हॅरेसमेंट इन्सिडंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट ॲप सुरू केले. या ॲपद्वारे HRMSच्या माध्यमातून लैंगिक छळाच्या तक्रारी गोपनीयपणे नोंदवता येतात. पुढील प्रश्न, महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निश्चय निशा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाणार आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे केरळ. केरळविषयी माहिती बघूयात. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि हे त्यांचे फोटो आहेत. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. लोकसभेच्या 20, राज्यसभेच्या 9 तर विधानसभेच्या 140 जागा केरळमध्ये आहेत. पुढील प्रश्न, भारतीय सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी मेटा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 कोणाला देण्यात आला? तर हे जे कलाकार आहेत ते आहेत अमोल पालेकर. आता हा जो पुरस्कार आहे याचं नाव आहे 21वा महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स म्हणजेच मेटा 2026. सन्मानित व्यक्ती आहेत अमोल पालेकर. योगदान काय आहे तर लक्षात घ्या, भारतीय रंगमंच आणि चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अनेक दशकांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा सन्मान दिला जात आहे. सोहळ्याचं ठिकाण आणि वेळ, हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे 19 ते 25 मार्च 2026 या कालावधीत आयोजित होणाऱ्या नाट्य महोत्सवादरम्यान पार पडेल. महत्त्व, अमोल पालेकर यांनी प्रायोगिक नाटके आणि वास्तववादी चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय कलाक्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. बागा, टेरेस आणि गॅरेज सारख्या अपारंपरिक जागांवर नाटके सादर करून त्यांनी रंगमंचांना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. पुढील प्रश्न, भारतात चित्त्यांची संख्या वाढून आता किती झाली? तर ही जी संख्या आहे ती 53 झाली आहे. भारताच्या प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोनो राष्ट्रीय उद्यानात 5 नवीन शावकांचा जन्म झाला, त्यामुळे देशातील चित्त्यांची एकूण संख्या 53 झाली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या विमानतळाला भारतीय कॅबिनेटने आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यास मंजुरी दिली? तर हे जे एअरपोर्ट आहे ते आहे मदुराई एअरपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 मार्च 2026 रोजी मदुराई विमानतळाला अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली. दक्षिण तामिळनाडूच्या आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल मानले जाते. स्थान काय? तर हे विमानतळ मदुराई शहराच्या मध्यवर्ती भागापासून साधारणपणे 12 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहे. प्रवासी क्षमता, सध्या या विमानतळावर एकात्मिक प्रवासी टर्मिनल इंटिग्रेटेड पॅसेंजर टर्मिनस असून ते एका वेळी सुमारे 500 प्रवाशांची हाताळणी करू शकते. धावपट्टी, या विमानतळाची धावपट्टी 2285 मीटर लांब असून ती A321 सारख्या विमानांच्या वाहतुकीसाठी सक्षम आहे. पुढील प्रश्न, इंडिगोमध्ये अंतरिम CEO पदाची जबाबदारी कोणी स्वीकारली? तर ही जबाबदारी आहे ती राहुल भाटिया यांनी स्वीकारली आहे.
इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स यांनी डिसेंबर 2025 मध्ये एका मोठ्या ऑपरेशनल घटनेनंतर 10 मार्च 2026 रोजी तत्काळ राजीनामा दिला. त्यानंतर संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया यांनी अंतरिम CEO म्हणून पदभार स्वीकारला. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर हे जे शहर आहे ते आहे नवी दिल्ली. आयोजन ही परिषद 7 ते 9 मार्च 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. आयोजक संस्था इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMRच्या अंतर्गत असलेल्या ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्चद्वारे ही परिषद भरवण्यात आली. मुख्य संकल्पना आणि थीम काय? तर डिस्कव्हरी, डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी, ड्रायव्हिंग मलेरिया इलिमिनेशन अँड बियॉन्ड ही संकल्पना आहे. पुढील प्रश्न, स्विगीने कोणत्या बँकेसोबत मिळून अन्न व खरेदीवर 48,000 पर्यंत बचत देणारे कार्ड सुरू केले? तर ही जी बँक आहे ती आहे HDFC बँक. लक्षात घ्या, स्विगी आणि HDFC बँक यांनी अन्न वितरण, जलद व्यापार आणि ऑनलाईन खरेदीवर बक्षिसे देण्यासाठी ब्लॅक आणि ऑरेंज नावाचे 2 नवीन सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले आहेत. आणि लक्षात घ्या, HDFCचे जी क्रेडिट कार्ड आहेत त्यामध्ये एक मिलेनियम आधी होतं आणि त्यानंतर त्यांनी पिक्सेल लॉन्च केलं आणि आता नव्याने ब्लॅक आणि ऑरेंज ही नवीन सह ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केली आहेत. पुढील प्रश्न, भारताने जी ICC T20 वर्ल्ड कप जिंकला आहे तो त्यांचं कितवं विजेतेपद आहे? तर लक्षात घ्या, हे जे विजेतेपद आहे ते आहे 3. याआधी त्यांनी 2007 मध्ये धोनीच्या अंडर, 2024 मध्ये रोहित शर्माच्या अंडर आणि 2026 मध्ये सूर्यकुमार यादव यांच्या अंडर हा वर्ल्ड कप जिंकला. पुढील प्रश्न, विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्सपो कुठे आयोजित करण्यात आला? तर हा जो एक्सपो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये, वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत. स्थळ हतकरगा हाट, जनपथ, नवी दिल्ली. सहभाग देशभरातील सुमारे 60 विणकर आणि कारागीर या प्रदर्शनात सहभागी झाले. प्रवेश सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. काय पाहाल? तर येथे विविध राज्यातील अस्सल हँडलूम साड्या, ड्रेस मटेरियल, घरगुती सजावटीच्या वस्तू आणि हस्तशिल्प थेट कारागिरांकडून खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. पुढील प्रश्न, जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक कोण बनल्या? तर या ज्या आहेत त्या आहे ऑप्शन बी, सबरीना विटमन. यानंतर पुढील प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर ही जी नियुक्ती आहे ती ले जन धीरज सेठ यांची करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. पुढील प्रश्न, महिला उद्योजक सक्षमीकरण योजना म्हणजेच ट्विस कोणत्या राज्याने सुरू केली? तर हे जे राज्य आहे ते आहे तामिळनाडू आणि तामिळनाडूची कॅपिटल कोणती आहे? तर ती आहे चेन्नई. पुढील प्रश्न, जागतिक जल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 22 मार्च रोजी साजरा केला जातो. यानंतर आता 15 मार्च रोजीचं दिनविशेष बघून घेऊया. हा जो दिवस आहे तो जागतिक ग्राहक हक्क दिन, वर्ल्ड कंझ्युमर राईट्स डे. ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी आज रोजी साजरा केला जातो. त्यानंतर इस्लामोफोबियाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा आज साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिवस अधिकृतपणे पाळला जातो. ऐतिहासिक घटना काय आहे? तर लक्षात घ्या, आजच्या दिवशी 1892 मध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिल्या वोटिंग मशीनचे पेटंट घेण्यात आले. आजच्या दिवशी 1950 मध्ये भारताच्या नियोजन आयोगाची प्लॅनिंग कमिशनची स्थापना करण्यात आली आणि प्लॅनिंग कमिशनचं नाव बदलून आता नीती आयोग करण्यात आला आहे. आणि नीती आयोगाचे जे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर प्राईम मिनिस्टर असतात. 1985 मध्ये जगातील पहिल्या .com डोमेनची नोंदणी झाली. 2025 मध्ये 15 मार्च 2025 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPL 2025 साठी पहिल्यांदाच ट्रेडिंग विंडोच्या नव्या नियमांची घोषणा केली. जन्म आणि मृत्यू आजच्या दिवशी अँड्र्यू जॅक्सन अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म झाला. काशीराम 1934 बहुजन समाज पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. सरस्वतीबाई राणे 2006 प्रसिद्ध शास्त्रीय गायिका यांचे निधन आजच्या दिवशी झालं आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारतीय रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले? भय ॲप, नॅरे ॲप,
शाईन ॲप की यापैकी नाही? तर हा जो प्रश्न आहे तो आजच्याच व्हिडिओतील आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करायची आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून घ्या. अलीकडेच आहार 2026 साठी भागीदारी देश म्हणून कोणता देश सहभागी झाला? इटली. कोणत्या IITने हनीवेल सोबत मिळून सस्टेनेबिलिटी स्किल्स हब सुरू केला? IIT मुंबई. मुज्तबा खामेनी यांची कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली? इराण. अलीकडेच प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? चिरंजीवी. अलीकडेच केतन मर्चंट यांची कोणत्या पेमेंट बँकेचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? फिनो पेमेंट बँक. पुढील प्रश्न, अलीकडेच गॅरी कर्स्टन यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली? श्रीलंका. कोणत्या राज्य सरकारने 20 लाखांहून अधिक ग्रामीण घरांपर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचवण्याची घोषणा केली? उत्तर प्रदेश. शिकागो इल्युमनाय पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण बनले? कृष्णमूर्ती वेंकट सुब्रमण्यम. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाची पहिली महिला मुख्य अधीक्षक कोण बनली? RM नचम्मई. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या शहरात भारताची पहिली रिंग मेट्रो सुरू केली? नवी दिल्ली. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? जॉर्ज रसेल यांनी. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी साजरा करण्यात आला? 10 मार्च रोजी. CAA अंतर्गत आसाममध्ये भारतीय नागरिकत्व मिळालेली पहिली व्यक्ती कोण ठरली? दीपाली दास. पंजाबच्या मुख्यमंत्री मावा दियादा सत्कार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती महिलांना दरमहा किती मदत दिली जाईल? 1500 रुपये. महिला सरपंचांच्या ऐवजी पुरुष नातेवाईक प्रशासन चालवण्याच्या सरपंच पतिप्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केली? से नॉट टू प्रोक्सी सरपंच. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल ज्यामध्ये 6000 प्रश्न 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या मंथवाईज तुम्हाला PDF फाईल भेटून जातील. सोबत या सर्व PDF फाईल आणि या सर्व तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळेल. जर आपल्याला कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्यासाठी QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.